मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षकांची निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगारी दूर करण्यासाठी अतिशय मोलाची ठरली आहे। शिक्षण विभागातही या योजनेमुळे एक नवीन क्रांती घडली आहे। या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सुव्यवस्थितपणे शिकवून त्यांची प्रगती केली जात आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यास मदत केली जात आहे। या योजनेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली असून प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी मिळाली आहे। प्रशिक्षण काळात मिळालेले मानधन कुटुंबासाठी व वैयक्तिक खर्चासाठी मोलाचे ठरले आहे। मात्र या योजनेचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सहशिक्षकांना पुन्हा बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे। यासाठी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्याच्या कंत्राटी पदावर नियुक्ती देण्यात यावी। प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये पुढील कार्यासाठी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात यावे। कथाप्रमाणे निवृत्त शिक्षकांना 5 व 10 वर्ष कंत्राटी तत्वावर सेवा दिली जाते। त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींना वयोमर्यादेपेक्षा सेवा दिली जावी व येणाऱ्या शासकीय भरती प्रक्रियेत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी राखीव जागा निश्चित करण्यात यावा। आपण राबवलेली योजना बेरोजगारी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। यामुळे योजनेत सहभागी झालेल्या आम्हा प्रशिक्षणार्थींना भविष्य घडवण्याची संधी मिळावी अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आलेली आहे। नमस्कार, आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी नंदुरबार येथे यहामोगी माता सभागृह इथे सगळे तालुक्याचे प्रशिक्षणार्थी गोळा झाले आहे। शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आणि नंदुरबार आणि तळोदा यान्वये जिल्हा यहामोगी माता सभागृह इथं आम्ही सगळे तालुक्याचे प्रशिक्षण इथं गोळा होऊन जे 6 महिन्याचे प्रशिक्षण घेत आहोत त्याच्या कालावधी आता जवळपास संपुष्टात आला आहे। ते प्रशिक्षण झाल्यानंतर पुढची शासनाने आमची वाटचाल करावी। या वाटचालसाठी आमची शासनाकडे विशेष मागणी आहे। त्या मागण्या अशा की पहिला मागणी अशी की जिथं आम्ही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिथं प्रशिक्षण घेत आहोत तिथं 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आम्हाला आदेश देण्यात यावे। पुढची विशेष मागणी असं की ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी आम्हाला वाढीव ऑर्डर देण्यात यावे। तिसरी मागणी अशी की प्रशिक्षणार्थींना वयोमानाची अट नसावी किंवा चौथी मागणी अशी की येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना एक विशेष आरक्षण असावं अशी आमच्या लक्षवेधी मागण्या महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशनात आम्ही मागण्या करत आहोत, सगळे प्रशिक्षणार्थी मिळून। ठीक आहे।